बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण गजानन भास्कर वैद्य यांच्याविषयी आपण माहिती घेतली. गजानन भास्कर वैद्यांचा जर विचार केला तर 1867 ते 1921 असा त्यांचा कालावधी पाहायला मिळतो. नारंगी येथे जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी हिंदू मिशनरी नावाचं साप्ताहिक चालू केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर स्टुडंट लिटररी सोसायटी, सायंटिफिक सोसायटीमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं. तरुणांमध्ये म्हणजेच बुद्धिजीवीपणा आणण्याचं काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना केलेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये कार्य होतं ते म्हणजेच काय, परधर्मातील हिंदूंना परत आणणे म्हणजे शुद्ध करणे. शुद्धी हा शब्द त्यांना मान्य नव्हता, परंतु जे स्वतःहून येतील त्यांना मात्र स्वीकारणं हे त्याच्यामध्ये काय होतं, त्यांनी विचारात घेतलेलं होतं. आता पुढचे जे आपले समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत, राव बहादूर सीताराम केशव बोले, सी.के. बोले यांचा कालावधी 1868 ते 1961 असा आपल्याला पाहायला मिळतो. तर लक्षात ठेवा, राव बहादूर सीताराम केशव बोले, सी.के. बोले यांचा कालखंड आपल्याला 1868 ते 1961. समाजसुधारक, कामगार नेते. बघा, हा एक त्यांच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. सी.के. बोले हे कामगार नेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांचे सहकार्य बघायला मिळतात. जन्म आणि प्रारंभीचं हे जर बघितलं, 29 जून 1868 मध्ये जन्म झाला आहे पानशेत या ठिकाणी. समाजसुधार आणि कामगार चळवळीची सुरुवात त्यांनी केलेली पाहायला मिळते. सामाजिक संस्था आणि शिक्षण कार्याचा जर विचार केला, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीची स्थापना 14 जानेवारी 1890 मध्ये केलेली बघायला मिळते. भंडारी शिक्षण परिषद स्थापना 1907. गरीब व वंचित मुलांसाठी शिक्षणाचा प्रसार. बघा, याच्यामध्ये आपण विचारात घेऊ शकतो, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीची स्थापना 14 जानेवारी 1890 मध्ये. भंडारी शिक्षण परिषद स्थापना 1907 मध्ये. आणि गरीब वंचित मुलांसाठी शिक्षणाचा प्रसार. कामगार चळवळीचा जर विचार केला, हा त्यांचा एक महत्त्वाचा भाग होता. देशातील पहिले कामगार संघटक. बघा, यांच्यामध्ये आपल्याला पहिले कामगार संघटक म्हणजे कोण होते, तर लक्षात ठेवायचं, सी.के. बोले होते. सी.के. बोले आपल्याला बघायला मिळतात. 1909 मध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. 1914 मध्ये कामगारांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर त्यांनी काय केलेलं आहे, आवाज उठवलेला आहे. बघा, देशातील पहिले कामगार संघटक कुणाला म्हटलं जातं, सी.के. बोले यांना म्हटलं जातं. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार त्यांनी कशा पद्धतीनं केला, तर 1911 मध्ये बाबासाहेब पहिले दलित एस.एस.सी. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी होते, म्हणून दिल्ली दरबारामध्ये विशेष सत्कार घडवून आणण्याचं काम तर सी.के. बोले यांनी केलेलं पाहायला मिळतं. कायदेविषयक कार्याचा जर विचार केला तर 1921 मध्ये कायदा परिषद सदस्य होते, काउन्सिलचे सदस्य होते. 1923 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी विधेयक मांडलेलं पाहायला मिळतं. सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांसाठी खुले केलेले पाहायला मिळतात. बघा, बाबासाहेब हे ज्यावेळी एस.एस.सी. उत्तीर्ण झाले 1911 मध्ये, त्यावेळी त्यांचा दिल्ली दरबारमध्ये विशेष सत्कार घडवून आणण्याचं काम सी.के. बोले यांनी केलं. 1921 मध्ये कायदा परिषदेचे ते सदस्य होते. 1923 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचं विधेयक त्यांनी मांडलेलं आहे. सार्वजनिक पानवटे सगळे काय केलेले आहेत, अस्पृश्यांना खुले केलेले आहेत. सामाजिक विकास काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये शाळा, रुग्णालय, विहिरी उभारणे, कोकण रेल्वे धावावी ही संकल्पना मांडण्याचं काम कोणी केलेलं आहे, सी.के. बोले यांनी केले. पत्रकारितेमध्ये जर विचार केला, 1925 मध्ये नवयुग साप्ताहिकाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. सामाजिक जागृतीसाठीचे लेखन केलेलं आहे. इथं एक महत्त्वाचा मुद्दा येतो, नवयुग साप्ताहिक 1925 मध्ये कोणी सुरुवात केलेली आहे, तर सी.के. बोले यांनी केलेले आहे. सी.के. बोले यांनी कोणतं साप्ताहिक सुरू केलं, तर नवयुग साप्ताहिक सुरू केलेलं पाहायला मिळतं. जोशी वतन रद्द विधेयक हे विधेयक त्यांनी मांडलेलं आहे. 1926 मध्ये मुंबई कायदेमंडळामध्ये हे विधेयक मांडलं. संस्कार न केल्यास दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही. म्हणजेच लक्षात ठेवायचं की ज्यावेळी एक उपनयन संस्कार वगैरे जे असायचे, ते उपनयन संस्कार वगैरे करण्यासाठी कोणाची ब्राह्मणांची गरज लागायची. ब्राह्मणाने जर ते उपनयन संस्कार केलेले नसतील तरी सुद्धा ते ब्राह्मण काय करायचे, तिथं जाऊन आपली काय असेल ती दक्षिणा मागून घ्यायचे. मग
सी.के. बोल्ले यांनी काय सांगितलं, की जर तुम्ही संस्कारच केलेले नसतील, तर तुम्हाला दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही आहे. आणि याच्यावरती जोशी वतन रद्द करण्यासाठी 1926 मध्ये मुंबई कायदेमंडळामध्ये विधेयक मांडलं. 3 ऑगस्ट 1926 मध्ये विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतं. आता राव बहादूर पदवी ही कशी त्यांना मिळाली? 1929 मध्ये पुणे येथे त्यांचा सन्मान झाला. सर रहीउद्दीन अहमद यांच्या हस्ते राव बहादूर ही पदवी त्यांना काय करण्यात आलेली आहे? प्रदान करण्यात आलेली पाहायला मिळते. त्यानंतर देवदासी प्रथेविरुद्ध कायदा केलेला पाहायला मिळतो. बघा सी.के. बोले यांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांच्यामध्ये देवदासी प्रथा बेकायदा घोषित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1934 मध्ये बॉम्बे देवदासी प्रोटेक्शन ॲक्ट काय करण्यात आलेला आहे? मंजूर करण्यात आलेला आहे. देवदासी कायद्याची वैशिष्ट्य काय होती? देवदासी अर्पण करणे किंवा स्वीकारणे दंडनीय गुन्हा केला आहे. त्याच्यामध्ये शिक्षा 1 वर्षाचा कारावास किंवा दंड. देवदासींना संरक्षणाची तरतूद. अशा पद्धतीनं देवदासी प्रथेविरुद्धचा कायद्याची वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. देवदासी कायदा प्रशासन कसं आहे बघा? देवदासींशी संबंधित जमिनीचा वाद जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी असं त्यांनी म्हणलं. महिलांच्या हक्काचे संरक्षण असावे असा हा आपल्याला प्रशासनामध्ये भाग बघायला मिळतो. निकषाचा जर विचार केला, सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे. कामगार, दलित, महिलांसाठी महत्त्वपूर्ण योगदान केलेलं आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक होते. आता त्यांच्याबद्दल जर सगळीच माहिती विचारात घ्यायची झाली तर आपण काय सांगू शकतो? तर लक्षात ठेवायचं, त्यांचा कालखंड कधीचा आहे? 1868 ते 1961 मध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे ते सहकारी होते. जन्म 29 जून 1868 मध्ये पालशेत येथे झालेला आहे. कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीची स्थापना 1890 मध्ये. भंडारी शिक्षण परिषद स्थापना 1907 मध्ये. गरीब आणि वंचित मुलांसाठी शिक्षण प्रसार केलेला आहे. देशातील पहिले कामगार संघटक होते. त्यांच्यानंतर आपल्याला बाबासाहेब ज्यावेळी दलित यशस्वी उत्तीर्ण झाले त्यावेळी त्यांचा दिल्ली दरबारामध्ये विशेष सत्कार घडवून आणला. कायदे परिषदेचे सदस्य होते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी विधेयक मांडलं. त्याच्यानंतर कोकण रेल्वेची संकल्पना मांडलेली बघायला मिळते. नवयुग साप्ताहिकची सुरुवात केलेली बघायला मिळते. जोशी वतन रद्द विधेयक मांडलेलं आहे आणि 3 ऑगस्ट 1926 मध्ये त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. रहीउद्दीन अहमद यांनी रावसाहेब ही पदवी, राव बहादूर ही पदवी त्यांना 1929 मध्ये दिलेली पाहायला मिळते. देवदासी प्रथेविरुद्ध कायदा केलेला आहे, बॉम्बे देवदासी प्रोटेक्शन ॲक्ट. त्याच्यामध्ये देवदासी अर्पण करणे किंवा स्वीकारणे दंडनीय गुन्हा, 1 वर्षाची किंवा दंड असा त्याचा काय होता? तर त्या शिक्षेतनं अशी देवदासी कायद्याची शिक्षा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देवदासींचे जे जमिनीचे वाद आहेत त्यांच्यामध्ये भाग घ्यावा अशी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी असं त्यांचं मत होतं. अशा पद्धतीची त्यांची पूर्णपणे जीवन कहाणी आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतरचे जे समाजसुधारक आहेत ते म्हणजे सखाराम गणेश देऊस्कर यांचा आपण जो काही आपल्याला जीवन परिचय आहे किंवा समाज सुधारणेमध्ये जे कार्य आहे ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.